महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती व जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारण विभाग नांदेडच्या वतीने आज नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर महा वॉकथॉन आयोजित करण्यात आला होता। शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदान ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत व पुन्हा शासकीय तंत्रनिकेतन मैदानापर्यंत हा महा वॉकेथॉन काढण्यात आला। प्रारंभी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केल्यानंतर सामुदायिक जलसंधारण प्रतिज्ञा घेण्यात आली व आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली। या महा वॉकेथॉनमध्ये आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाकसकर, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, महापौर कविता मुळे, लोहिया प्रतिष्ठानचे प्रमुख ॲडव्होकेट विष्णू गोडबोले, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मृद व जलसंधारण अधिकारी आकाश कांबळे यांच्यासह विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था व जलसंधारण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुधाकरराव नाईक हे जे आपले महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री होते यांच्या स्मरणाप्रित्यर्थ आज आपण मृद आणि जलसंधारण सप्ताह साजरा करतोय 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट। या काळामध्ये आपण वेगळ्या अनेक स्पर्धांचं आयोजन केलेले, उपक्रमांचं आयोजन केले। त्यामध्ये आजचा जो होता वॉकेथॉन होता, त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी, स्वयंसेवक खूप स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सामील झाले आणि मला असं वाटतं की याच्यामुळं खूप चांगली जनजागृती होईल पाण्याच्या वापराबद्दल, पाण्याचा जपून वापर करण्यासाठी असेल किंवा पाण्याचं जलसंधारण। तर मला वाटतं विशेषतः तरुण जे आहेत अशा उपक्रमांमधून त्यांच्याकडं जनजागृती तयार होते आणि जसं आपण बघितलं की कॉलेजच्या ग्राउंडवर आपण खूप सारे फोटोग्राफचं पण प्रदर्शन केलं होतं, ज्याच्यामधून त्यांना पाण्याचे जे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्याबद्दल जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये ते पाण्याचा वापर जपून करतील, रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे स्ट्रक्चर करतील आणि निश्चितपणे भविष्यामध्ये जलसंकट आहे आपण टाळू शकतो असं मला विश्वास वाटतो। आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून शुभेच्छा, धन्यवाद। जो महाराष्ट्र शासनातर्फे 15 ऑगस्ट पासून जल साक्षरता दिन चालू झाला होता, त्या दिनाची आज सांगता झालेली आहे। या ठिकाणी सर्व स्तरातले नागरिक, शाळेतले विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी तसेच सर्व मान्यवर उपस्थित झाले होते। त्याबद्दल आणि त्यांनी सर्वांना पाणी वाचवा, पाणी जिरवा या संदेश दिलेला आहे, तो सर्वांनी हे करावा। आणि यामधनं आम्ही लकी ड्रॉ काढून काही जलदूत निवडलेले आहेत ते आणि बाकीचे सर्वजण हिरिरीने भाग घेऊन यापुढे पाणी संरक्षणासाठी काम करतील। मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून एनजीओ प्रतिनिधी म्हणून माझ्यावरची जी जिम्मेदारी दिली होती नियोजन करण्याची, ती जिम्मेदारी मी पार पाडत असताना विशेष म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज जे हे आहे तंत्रनिकेतन महाविद्यालय, माझ्यासोबत हे जे प्राध्यापक आहेत आणि मुख्याध्यापक आहेत, प्रिन्सिपल, या सर्वांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेऊन या ठिकाणी पहिल्यांदा मैदान दिलेलं आहे आणि या ठिकाणचे 1000 विद्यार्थी केवळ आणि केवळ तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि एनजीओ म्हणून जी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी मला कुठलाही 1 रुपया न घेता जी सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा करण्याचं काम असतं ती मी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये माझा एक मोठा संपर्क असल्यामुळं नांदेड जिल्ह्यातले जेवढे कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत, या सर्व महाविद्यालयामध्ये मी स्वतः जातीने जाऊन, मी महाराष्ट्राचा मास्टर ट्रेनर असल्यामुळं माझी प्रत्येक यंत्रणेमध्ये ओळख आहे आणि त्या ओळखीचं बेनिफिट म्हणून मी आजच्या या जलदूत कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना, स्टुडंटना बोलावलेलं आहे आणि जवळपास 5 ते 5.5 हजार विद्यार्थी या ठिकाणी होते आणि या विद्यार्थ्यांना एकच संदेश आहे की हे पाण्याच्या संदर्भामध्ये जे शेतीचं आधुनिकीकरण करत असताना पाणी हे महत्त्वाचं आहे आणि पाण्याचं स्टोरेज कसं करायला पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी या रॅलीची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब आणि नांदेडचे जिल्हाधिकारी महोदय आणि मृद व जलसंधारण विभागाचे आदरणीय कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून मी या नांदेड जिल्ह्यामध्ये 15 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत मी माझी सर्व टीम घेऊन या ठिकाणी काम केलं। विशेष म्हणजे या ठिकाणी कलापथक होतं, ते कलापथक मी रात्री 3 वाजेपर्यंत त्यांची ट्रेनिंग घेतली आणि गाणे असे बसवले की पाण्यावरती गाणे बसवले जेणेकरून कुठलीही चूक होणार नाही, ती सर्व जिम्मेदारी माझ्यावरती होती। सन्माननीय कांबळे साहेबांनी आणि जिल्हाधिकारी महोदय यांनी कळत नकळत दिलेली असल्यामुळे ती मी पार पाडलेली आहे। यामध्ये एनजीओ म्हणून मला कुठलाही पैसा घेतलेला आहे, मी महाराष्ट्राचा व्यसनमुक्ती प्रणेता आहे।
कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि म्हणून चळवळ म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांचं काही देणं लागतं, समाजाचं काही देणं लागतं, या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. यामध्ये मला सर्वांनी सहकार्य दिलं, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं सुद्धा मी आभार मानतो. आज 21 ऑगस्ट हा दिवस माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री सुधाकररावजी नाईक यांची जयंती जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत. त्याकरिता सर्व नांदेडकर इथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला बहुसंख्येने उपस्थित आहेत. त्या सर्वांचे आम्ही आमच्या विभागाकडून मनापासून आभार व्यक्त करतो. या जलसंधारण दिनानिमित्त महावॉकेथॉन रॅली आयोजित करण्यात आली होती, जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नांदेडच्या ग्राउंडवरून महात्मा फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून परत इथे आली. यानंतर इथे ईश्वर चिठ्ठीद्वारे उपस्थित सर्व लोकांचे नंबर काढण्यात आले. त्यामध्ये त्यांना पारितोषिक, मेडल व पुरस्कारही देण्यात आले. तो सर्व नांदेडकरांनी या रॅलीमध्ये बहुसंख्येने उपस्थित झाल्यामुळे मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. तसेच या जलसंधारण दिनानिमित्त इंस्टाग्रामवर रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्याची मुदत 21 ऑगस्ट पर्यंतच होती. परंतु तुमच्या मिळालेल्या छान प्रतिसादामुळे महाराष्ट्र शासनाने याची अवधी 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे त्या रील स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी अजून सहभाग घ्यावा, याबद्दल मी तुमचे आवाहन करते आणि दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार व्यक्त करते. आम्ही 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट असा जलसंधारण सप्ताह साजरा केला. आज जलसंधारण दिन रोजी आम्ही महावॉकेथॉनचं अरेंजमेंट केलं होतं आणि यामध्ये सर्व नांदेडकर सहभागी झाले आणि सर्वांना जलदूत असं प्रमाणपत्र देण्यात आलं. सोबतच आज आम्ही ईश्वर चिठ्ठीद्वारे लकी ड्रॉ करून विनर्सही दिलेले आहेत. आणि जे रील कॉम्पिटिशन आपण ठेवलं होतं त्याची डेट पोस्टपोन झालेली आहे. आपण 31 तारखेपर्यंत सदर कॉम्पिटिशन ठेवणार आहेत आणि सर्वांनी अजून 31 तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करते. मागच्या आठवड्यात आम्ही जलसंधारण सप्ताहानिमित्त क्षेत्रीय स्तरावर विविध कार्य केले, जसे की झाडे लावणे, जनजागृती करणे आणि कॅम्पेनिंग करणे आणि अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि आज जे जलदूत महावॉकेथॉनमध्ये आलेले होते त्या सर्वांचे मी आभार मानते आणि सर्वांना रील कॉम्पिटिशनसाठी पण असाच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करते.